काय घाबरू नका, समोर या समोर या, घाबरू नका. अरे काही नाही करत ते, काही नाही करतात ते, फक्त चित्रपटात जरा गरम वाटतात ते, शांत स्वभावाचे आहेत. घाबरू नका, इकडे इकडे समोर या समोर. सर ते काय झालं म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व असं आहे ना का आमच्या गावातले लोक एकदम घाबरून गेले. म्हणजे तसं काय अख्खी इंडस्ट्री तुम्हाला घाबरते म्हणा, तसं काही नाही. तर सर नमस्कार. तर आज मला सांगायला अत्यंत आनंद होतो का आपल्या फुकटवाडीचं महत्त्वाचे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे. म्हणजे साक्षात नाना पाटेकर आज या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत केलं पाहिजे आपण. तर सर म्हणजे मी इतका उत्सुक झालो ना, मला काही शब्द सुचून नाही राहिले सर. म्हणजे आता नानासाहेबांचं स्वागत मी काय करणार, त्यांचं स्वागत की त्यांच्याबद्दल दोन शब्द बोलणे म्हणजे हे तुटलेल्या इलेक्ट्रिकच्या बटनातून निघणाऱ्या स्पार्कनी 36 टायरच्या ट्रकच्या लाईटला प्रकाश दाखवण्यासारखं. अत्यंत मितभाषी, अत्यंत शांत स्वभावाचे, कधी कोणावर न चिडणारे, कधी कोणावर न रागवणारे, कतरीना कैफ यांचे ज्येष्ठ बंधू. काय संबंध, काय ओळख करून देता तुम्ही? सर बघितलं बरोबर बरोबर आहे. म्हणजे बघितलं सर, पाणी आलं अगदी बरोबर सर. आहे. वेलकम मध्ये सर तुम्हाला सांगतो डोळ्यात पाणी आलं सर. बहिणीच्या लग्नासाठी इतका खटपट करणारा भाऊ जगात कुठे बघितलं नाही सर. अगदी बरोबर. पण त्यांचं लग्न झालं का सर? नाही अजून नाही झालं. मग आपल्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर आहे सर. वेगळ्या अँगलनी बघितलं ना, मी आतमध्ये जाऊन बघतो, मी वेगवेगळ्या अँगलने बघतो तुला. म्हणजे बघा इतका मोठा माणूस स्वतःच्या बहिणीचा हात माझ्या हातात द्यायला तयार झालेला आहे. असं द्या, काय हरकत नाही सर. काय होतं ना तुमच्यासारख्या मोठ्या माणसामुळे ना गावागावात सर विविध घटना घडत असतात. म्हणजे तुम्हाला सांगायला मला अत्यंत आनंद होतो सर. म्हणजे आनंद नाही म्हणा तसा, थोडं दुःखाचीच गोष्ट आहे म्हणा. कारण तुमच्यामुळे ना आमच्या गावातल्या 5 म्हाताऱ्या खपल्या सर. म्हणजे डेट झाल्या. का डेट झाला म्हणजे तुमचा पिक्चर होता ना जुना तो वाला, तो म्हणजे तुम्ही एका बाजूवर बसलेला असता, एक लहान पोरगा येतो म्हणतो मेरे माँ को बचाओ, मेरे माँ को बचाओ, मेरे आजी से बचाओ मेरे माँ को, आणि तुम्ही म्हणता त्याला उठाव पत्थर और मार फेक तो बुढ़िया को लाईट पकड के, त्या टाईप मध्ये सर. तर तिचा इतका प्रभाव पडला सर आमच्या गावामध्ये का ते लहान लहान पोट्टे पिक्चर बघून आले का आजीला दनादन मारलं सर. म्हणजे त्याच्यात तुम्हाला सांगतो म्हणजे ज्या आज्या घरी नव्हत्या आणि ज्यांच्या नातवानं पिक्चर पाहिले नाही आणि ज्यांच्या नातवाचा नेम चुकला एवढ्याच आज्या वाचल्या, बाकीच्या सगळ्या गेल्या. तर अशा छोट्या मोठ्या गमती जमती या गावामध्ये घडत असतात. अत्यंत मोलाचा संदेश देणारे म्हणजे एक मच्छर आदमी को हिजड़ा बना देता है, हा जो अत्यंत मोलाचा संदेश देऊन मलेरिया हटाव मोहिमेमध्ये सहभागी होणारे आणि त्या प्रत्येक शासनाची मदत करणारे श्री नानाभाऊ पाटेकर आज या ठिकाणी आलेले आहेत. तर त्यांचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय मलेरिया हटाव संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. मीच आहे सर. मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, तुमचं स्वागत करणं पण माझं कर्तव्य आहे. तुम्हाला सांगतो मॅडम म्हणजे तुमच्याबद्दल म्हणजे काय बोला, म्हणजे ज्या वयात आमच्या बायका ना पेपरातली कोडी सोडवता येत नाही, म्हणजे टेबलला इंग्रजीमध्ये काय म्हणतात असं भैताडपणे 4 चौकात आम्हाला विचारतात. त्या वयात तुम्ही पेपरमध्ये एक कॉलम लिहिता है ना, किती म्हणजे किती चांगली गोष्ट आहे. तुमचा कॉलम वाचला मला खूप बरं वाटते मॅडम वाचून. म्हणजे तुम्हाला सांगतो मी आमच्या लोकल पेपरमध्ये एक कॉलम चालू केलाय. तर 2 ओळी मी तुम्हाला वेळ काय तुम्ही काय नावाने लिहिता? मी है ना माझ्याच नावाने लिहितो, बापरे नावाने. बापरे बापरे म्हणजे बापरे बापरे नाही बापरे म्हणजे भापुरे. भापुरे म्हणजे सोफुलचं सोनाली कुरकंडचं भारत गणेशपुरेचं भापुरे असं केलं नाही. 2 ओळी वाचून दाखवा मॅडम. मी आले उठलो, सकाळी उठलो, म्हशीनं मान टाकली होती, पेंडीची आशा तिच्या डोळ्यात मला दिसत होती. मग घातली एकदाची पेंड तिच्या तोंडात आणि पाणी दुधात. निघालो जंगलाच्या बाजारात पांढरपेशा माणसाप्रमाणे तो विकायला. पुढे जात 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 बघतो काय तर समाज असा विस्कटलेला. अरे दूध घ्यायला कोणी तयारच नाही. पुढच्या चौकात भाऊ कदम मावा खाताना दिसला. मी म्हटलं नाही बाळा, सोडून दे ही सवय, ही वाईट आहे. तो म्हणाला तू दूध विकायला आला का सल्ला विकायला आला? अशा प्रमाणे एक पहिला असा कॉलम मी म्हणजे अजून भरपूर आहे मॅडम. तुम्हाला नंतर वेळ असेल तर मी तुमच्या पुस्तकं देतो तुमच्या हातामध्ये. तर अशा सर्वगुण संपन्न
ऋतिक रोशनच्या आई आज या ठिकाणी आलेल्या आहेत. काय काय ओळख कुठलं काढलं शोध अरे ते आम्ही बघितलं ना त्यांचा हो. मिशन काश्मीर मध्ये आहे ना, म्हणजे तुमच्यासारखाच दिसतो हा मॅडम. तर असं चतुरस्र व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे. तर ज्यांची बोलण्यावर गोडी आहे, ज्यांची लिखाणावर गोडी आहे, जसं पेपरमध्ये ते लिहित असतात, म्हणून मी त्यांचं स्वागत करण्यासाठी आज या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय रद्दी पेपर संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. नमस्कार. तर आज एक आणखी मोठं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी आलेलं आहे, त्यांचं स्वागत करणं पण मी माझं कर्तव्य समजतो. तुम्हाला सांगतो, स्वतःची पर्सनॅलिटी हॉलिवूडचा हिरो म्हणू नका, विलन म्हणू नका, अशी असताना सुद्धा केवळ अर्नॉल्ड शेंगवेकर काय अर्नॉल्ड शेंगवेकर हा. हे हॉलिवूडचा हिरो आहे ना, हो मला माहिती आहे. आणि बॉब क्रिस्टो यांच्या पोटावर पाय येऊ नये म्हणून, त्या लेकरांचं घर तिकडे चालावं म्हणून मान्य श्री राहुल रानडे यांनी तिकडे जाण्याचं टाळलं. केवढी मोठी वृत्ती आहे बघा, याला म्हणतात वृत्ती माणसाची. आणि आज या मराठी इंडस्ट्रीमध्ये ते संगीतकाराची भूमिका बजावतात. तर असे चतुरस्र व्यक्ती. सर एक आता तुम्ही आला म्हणून एक रिक्वेस्ट आहे सर, म्हणजे इलेक्शनचा दिवस आहे की नाही म्हणून तुम्हाला सांगतो. हे तसं तुम्हाला त्रास नसता दिला. आमचे भाऊ उभे आहेत म्हणजे इलेक्शनला, तर एक 4 वेळी मी लिहून आणले, तर पटकन एक जिंगल बनवून द्या का मला. हा लक्ष द्या शब्दांकडे. कवी ज्येष्ठ कवी भारत गणेशपुरेच आहे. अच्छा. बस झाला अन्याय. दर्द आहे सर एकदम. बघा तुम्ही, बस झाला अन्याय. हे नुसते पोकळ बोल आहे. थांबणारे ते नंतर करणार आहेत ना. याचं पेमेंट वाढवल्यापासूनच सर याचा खूप त्रास करू आम्हाला. हे नुसते पोकळ बोल आहे. पृथ्वी गोल आहे म्हणून तर भाऊंचे विचार खोल आहेत. अशा हरवणारी व्यक्तिमत्वाचं स्वागत करण्यासाठी मी आमंत्रित करतो अखिल भारतीय ज्येष्ठ कवी संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. म्हणजे मीच आहे सर. खरं भारत गणेशपुरे यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत, आणि या सिनेमात भारत यांनी सुद्धा एक भूमिका केलेली आहे. भारतने उत्तम छान काम केलेलं आहे. स्पॉन्टेनिटी त्याची पटकन हजरजबाबी इतकं छान करतो तो भाऊ. सगळीच मंडळी तुम्ही इथे जे करता ते इतकं छान करत असता. छान बेतला छान आहे कार्यक्रम. तुम्ही चांगली हवा येते आता. म्हणजे त्याच्यावर राहुलचे केस उडत नाहीत त्या हवेवर, पण हवा खूप चांगली येते. या सिनेमाच्या निमित्तानं तुम्ही दोघांनी या मोठ्या व्यक्तिरेखा साकारलेल्या आहेत सर. आणि मॅम, तुम्हाला खूप पावत्या मिळतील या सिनेमा रिलीज झाल्यानंतर या व्यक्तिरेखेबद्दल. पण एक पावती अशी आम्हाला तुम्हाला दाखवायची आता, ज्यांची व्यक्तिरेखा तुम्ही साकारलेली आहे. डॉक्टर आणि मंदाकिनी आमटे हे दोघेही आपल्यासोबत आहेत. बघूयात डॉक्टरांना, ज्यांना सगळे प्रेमानं भाऊ म्हणतात, आणि मंदाकिनी आमटेंना सगळे प्रेमानं वहिनी म्हणतात. तर बघूयात भाऊंना नानांची ही भूमिका कशी वाटली. हाय नाना, कसा आहे तू? तुझे आणि बाबांचे संबंध ते 40 वर्षाचे, आणि तसं तो वयाने लहान आहे माझ्यापेक्षा. तो लहान भाऊ म्हणून इतकी वर्ष वागला पण आहे. ताई बाबांच्या प्रेरणेने तू नेहमी तुझ्या भाषणात उल्लेख करतो. बाबा गेले तेव्हा तुझ्या श्रद्धांजलीचं भाषणाने खूप जणांना रडवून सोडलं होतं. समृद्धीने जेव्हा चित्रपट करायचं ठरवलं, आणि नाना तू माझी भूमिका ठरवलं, हे जेव्हा पब्लिकला कळलं तेव्हा बऱ्याच लोकांना शंका आली की नानाच्या इमेजच्या विरुद्ध माझा स्वभाव असल्यामुळे तू माझी भूमिकेला न्याय देऊ शकेल की नाही, असं लोकांच्या मनात शंका होती. अर्थात माझ्या मनात नव्हती ती, कारण मला माहिती आहे तू असा कसलेला नट आहे. तुझी ती इमेज पण सुद्धा हे नट म्हणूनच होती ती, काही तुझं प्रत्यक्षात तू तसा इतका काही अँग्री यंगमॅन नव्हता. त्यामुळे तू 100% न्याय देशील याची मला खात्री होती. आणि त्याप्रमाणे आम्ही जेव्हा सिंगापूरला पहिल्यांदा सिनेमा बघितला तेव्हा खरोखरच
समाधान वाटलं की नानाने किती ताकदीने माझी भूमिका केलेली आहे. त्याबद्दल मला अर्थात खात्री होती, पण आता चित्रपट बघितल्यावर सगळ्या पब्लिकलासुद्धा वाटेल की नाना अशीसुद्धा भूमिका तितक्याच ताकदीने उभी करू शकतो. विशेष सांगायचं म्हणजे नाना की 2 असे भावनात्मक प्रसंग त्या सिनेमात आहेत. एक नाईलाजाने जेव्हा मला एका बाईची सुटका करायची होती डिलिव्हरी करताना, तेव्हा ते बाळ कापून काढावं लागलं. त्यावेळेला मला ज्या यातना झाल्या त्या तू हुबेहूब त्या सिनेमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचवल्या आहेत. आणि दुसरं असं माझं वन्य प्राण्यांचं प्रेम तर तुला आणि सगळ्या समाजाला माहिती आहे. आमचा जो पहिला पॅन्थर लेपर्ड ज्याला म्हणतात, नेगल नावाचा, तो दुर्दैवाने साप चावून मेला. आणि तेव्हा आमचा सगळा प्रकल्प रडत होता. त्याला घरात मुलासारखा मी वाढवलेलं आणि अचानक तो गेला. तर तो जो प्रसंग, तू, सोनाली, माझी मुलं होती बाजूला, जितक्या पद्धतीने, जितक्या तीव्रतेने आम्हाला त्याचं वाईट वाटत होतं, तसा तू हुबेहूब तो रंगवला आहे.